ठाण्यातील सर्वसामान्य गरीब गरजू रुग्णांसाठी मोठा दिलासा ठरणारं विठ्ठल सायन्ना रुग्णालय डिसेंबर अखेर नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार खासदार नरेश म्हस्के यांनी महापौर शर्मिला पिंपळकर, पदाधिकारी, बांधकाम विभाग आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत रुग्णालयाची आज पाहणी केली. 900 खाटांची क्षमता, एअर अँब्युलन्सची सुविधा, अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणं आणि सर्व प्रकारच्या उपचार सुविधांनी सज्ज असलेलं हे रुग्णालय ठाणेकरांसह संपूर्ण परिसरातील नागरिकांसाठी आरोग्य सेवेचं नवं केंद्र ठरणार असल्याची माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी दिली. यावेळेला पाहणी सभागृह नेते हनुमंत जगदाळे, शिवसेना गटनेते तथा स्थानिक नगरसेवक पवन कदम, सुधीर कोकाटे, माजी नगरसेविका पूजा वाघ, पालिकेचे कार्यकारी अभियंता मोहन कलाल, आरोग्य विभागाच्या डॉक्टर योगिता दायगुडे, माता बालसंगोपन अधिकारी डॉक्टर वर्षा ससाणे तसंच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. ठाण्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात ठाणे जिल्ह्यासह रायगड, रत्नागिरी, पालघर, वसई आणि ग्रामीण रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र वाढती रुग्णसंख्या आणि मर्यादित सुविधा यामुळे अनेकांना अपेक्षित उपचार मिळण्यात अडचणी येत होत्या. ही परिस्थिती लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे नव्या अत्याधुनिक रुग्णालयाची उभारणी करण्यात आली. या रुग्णालयात 900 खाटांची सुविधा, एअर अँब्युलन्स, आधुनिक निदान यंत्रणा, अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, आयसीयू, विविध सुपर स्पेशालिटी विभाग, कर्करोगावर उपचार तसंच सर्व प्रकारच्या वैद्यकीय उपचारांची व्यवस्था करण्यात आली आहे. 10 मजली हे अत्याधुनिक रुग्णालय रुग्णांना सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं उभारण्यात आलं आहे. रुग्णालयाच्या इमारतीवर एअर अँब्युलन्सची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली असून गंभीर अवस्थेतील रुग्णांना तातडीनं रुग्णालयात दाखल करणं किंवा आवश्यकतेनुसार दुसऱ्या उच्चस्तरीय वैद्यकीय केंद्रात हलवणं आता शक्य होणार आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत उपचारासाठी लागणारा वेळ कमी होऊन रुग्णांना तात्काळ आणि प्रभावी वैद्यकीय सेवा मिळणार आहे. रुग्णालय शेजारी नर्सिंग महाविद्यालयाचं कामही वेगानं सुरू आहे. या महाविद्यालयामुळे प्रशिक्षित परिचारिका आणि आरोग्य कर्मचारी उपलब्ध होणार असून भविष्यात आरोग्य व्यवस्थेला सक्षम मनुष्यबळ उपलब्ध होईल. शिवाय कोळवा येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये सध्या 200 सुपर स्पेशालिटी बेड, मुलांसाठी 200 बेड आणि सर्वसाधारण उपचारांसाठी 500 बेड उपलब्ध आहेत. नव्या जिल्हा सामान्य रुग्णालयासह या सुविधा कार्यान्वित झाल्यानंतर ठाणे शहर आणि जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेवर वाढता ताण मोठ्या प्रमाणावर कमी होईल. डिसेंबर अखेर हे रुग्णालय नागरिकांच्या सेवेत दाखल करण्याचं नियोजन असून काम अंतिम टप्प्यात आलंय. उर्वरित कामं दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. हे रुग्णालय सुरू झाल्यानंतर ठाणेकरांसह इतर जिल्ह्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून हे रुग्णालय आरोग्य सेवेच्या क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचं खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितलं. साहेब, आज विठ्ठल सायन्ना रुग्णालयाची पाहणी केली आहे. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण म्हणतो ठाणं बदलतंय आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हे ठाण्यातील सिव्हिल हॉस्पिटल. या सिव्हिल हॉस्पिटलचा उपयोग फक्त ठाणे शहरापुरता नसून या ठाणे शहराच्या लगत असलेली शहापूर असेल, वाडा असेल, अगदी मुरबाड असेल, त्याचबरोबर अगदी रायगड जिल्हा असेल, पालघर असेल, वसई असेल, या सर्व ठिकाणावरचे रुग्ण, गोरगरीब, आदिवासी, ग्रामीण भागातील रुग्ण या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येत होता. आणि एकंदर येणारे रुग्ण आणि सिव्हिल हॉस्पिटलची पात्रता, कॅपॅसिटी फार कमी होती. एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे आज 900 बेडचं अद्ययावत असं रुग्णालय गोरगरिबांकरता हे रुग्णालय या ठिकाणी उभं राहतं आहे. आपण पाहतोय बाजूला नर्सिंग कॉलेजचं काम सुरू आहे. या ठिकाणी जवळच असलेलं कळव्याचं जे मेडिकल हॉस्पिटल आहे, आज 200 सुपर स्पेशालिटी बेड या ठिकाणी आहेत. मुलांकरता 200 बेड आहेत, ऑर्डिनरी 500 बेड आहेत. म्हणजे हा जो काही लोड आहे आरोग्य यंत्रणेवरचा येणारा, तो लोड या ठिकाणी कमी होणार आहे आणि गोरगरीब, आदिवासी, ग्रामीण भागातील नागरिकांना, शहरातील कामगार वस्तीतील नागरिकांना एक खूप चांगली सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. अद्ययावत मशिनरी, अद्ययावत मग कॅन्सर असेल, हार्ट्स असेल, किडनी असेल, हे सगळे उपचार या ठिकाणी होणार आहेत. आणि आपण पाहतो एअर ॲम्ब्युलन्स करता हेलिपॅडची सोयसुद्धा या ठिकाणी आपण केलेली आहे. आपण विदेशातील पद्धतीचं फक्त कौतुक करतो
आपण ती पद्धती अनुकरण करण्यासाठी ह्या ठिकाणी प्रयत्न करतो आहे. आज एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था ह्या ठिकाणी होते. जर गंभीर रुग्ण असेल आणि त्याला मुंबईमध्ये किंवा आणखी कुठे जर त्याला शिफ्ट करायचं असेल, त्याला ट्रीटमेंट द्यायची असेल, तर एअर ॲम्ब्युलन्सची सेवासुद्धा या ठिकाणी उपलब्ध होते. एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र शासनामध्ये देवेंद्रजी असतील, सुनेत्रताई असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून ही ठाण्याला दिलेली मोठी देणगी आहे. आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं स्वप्न होतं, त्यांचं खूप लक्ष या सिव्हिल हॉस्पिटलवर असायचं, ते पूर्ण होतं आहे. थोड्याच दिवसात या हॉस्पिटलचं ओपनिंग, उद्घाटन या ठिकाणी होणार आहे. आणि त्याकरता जी काही इसेन्शियल्स कामं आहेत, छोटी मोठी कामं आहेत, आजूबाजूचा परिसर असेल, छोट्या मोठ्या काही गोष्टी राहिलेल्या आहेत, हे पाहण्याकरता शिंदेसाहेबांच्या आदेशानुसार आणि स्थानिक नगरसेवक आमचे सुधीर कोकाटे असतील, पवन कदम असतील, यांच्या सूचनेनुसार मग महापौर शर्मिलताई पिंपळकर, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, आमचे हेमंत पवार, आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी व्हिजिट करण्याकरता आलेलो आहोत. छोट्याफार काही कमतरता असतील तर पूर्ण करण्याच्या दृष्टीने आमचे कैलास पवार सिव्हिल सर्जन आहेत, महानगरपालिकेचे अधिकारी आहेत आणि ह्याकरता आम्ही ही व्हिजिट ठेवलेली आहे.